हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करेंगे मराठी सुलभ भारती वर्कबुक स्टैंडर्ड 7th। इस वर्कबुक का पोयम 6 टप टप पढ़ती के क्वेश्चन आंसर्स। इस पोयम का एक्सप्लेनेशन मैं आपको ऑलरेडी दे चुकी हूँ। अगर आपने वो वीडियो नहीं देखा है तो जरूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा और वीडियो का लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। और अगर आपको इस चैप्टर की वर्कबुक का पीडीएफ चाहिए तो वो भी आपको मिल जाएगा। डिस्क्रिप्शन बॉक्स में जो लिंक होगा आप वहां से उसे डाउनलोड कर सकते हैं। आपको हर एक चैप्टर का पीडीएफ है वो उसमें मिलेगा, आप वहां से डाउनलोड कीजिए। तो हम स्टार्ट करते हैं हमारी पोयम 6 टप टप पढ़ती के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम इसके जो मीनिंग्स हैं यहाँ पर वर्कबुक में दिया है वो देख लेते हैं। टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणी अमुचे जोडे। पारिजातकाची शुभ्र फुले आमच्या अंगावर टपटप पडत आहेत, त्या भिरभिरत्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत। खुल्या हिरवीवर झाडांखाली उंच सावलीने सुंदर झाडे विणले आहे, त्यातच भरभर वाडा येताच गवत आनंदात डोलते आहे। आमाच्या गाण्याचे सूर लांबवर वाहत जातात, पिवळ्या धम उन्हात नाहतात। सगळी धरणी मधुर हास्य करते आहे, नी फांदीवरती झोका झुलत आहे। झुरझुर वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आमचे गाणे आहे। गाण्यातून पावसाच्या धारा बरसतात, वाऱ्याची लकेर उमटते आणि सुंदर मोरपिसारा फुलवतो। कवी म्हणतात, मुलांनो तुम्ही फुलांसारखे फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला। जे गाणे गातात तीच शहाणी मुले असतात आणि जी मुले गाणे गात नाही ती वेडीखुडी असतात, म्हणून सतत गात रहा। नाउ वी विल स्टार्ट। प्रश्न 1, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। फर्स्ट वन इज आकृत्या पूर्ण करा। ऊन सावली इथे जाडी विणते, कुरणावरती झाडाखाली। आवाज प्राजक्ताच्या फुलाच्या, टपटप वाऱ्याच्या भीर भेर। आकलन चौकटी पूर्ण करा। फिल इन द बॉक्सेस। गाणे गाणारे शहाणे, न गाणारे खुळे। कवितेत आलेले निसर्गाचे घटक लिहा। प्राजक्ताची फुले, कुरण, झाडे, ऊन, सावली, वारा, धरती, तारा, पाऊस, मोर। शब्दांचे अर्थ लिहा। फूल पुष्प, गाणे गीत, अंग शरीर, झाड वृक्ष, वारा पवन, झोपाळा झोका, सूर स्वर, सावली छाया। ओळीचा सरळ अर्थ लिहा। फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे। गाणे गाती तेच शहाणे, बाकी साळे खोडे। कवी मुलांना सांगतात की तुम्ही सर्वजण फुलांसारखे फुलून या, सर्वांच्या सुरात सूर मिसळून एकत्रपणे वाटचाल करा। जी मुले गाणी गातात ती मुले शहाणी असतात, जी मुले गाणी गात नाहीत ती वेडीखोडी असतात। पुढील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। कवितेतील मुलांची गाणे कधी जुळून येते? जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टपटप आवाज करत पडतात तेव्हा मुलाचे गाणे जुळून येते। गवत खुशीने का डोलते? वारा भरभर वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते। मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा आणि मोरपिसारा फुलते। कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? कवितेत जी मुले गाणे गात नाहीत त्यांना खुळे म्हटले आहे। कवितेच्या पुढील ओळी पूर्ण करा। कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले। पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले। टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर
नादानुकारी शब्द लिहा. भिरभिर, भरारा, झुडझुड, लुकलुक. पुढे दिलेल्या अ गट व ब गट यांमधील शब्दांचे योग्य सहसंबंध लावा. हसरी, धरती, झुडझुड, वारा, फांदी, झोपाळा, लुकलुक, तारा. पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा. पूर्णावर्ती, वर, वरती, तीर, रणावर, कुणावर, रव, रणावरती. झाडाखाली, खाली, झाडा, झाली, डाली. ऊन सावली, ऊन, सावली, सार, वन, वसा, लीन, नव. पुढील दिलेल्या करड्या चौकोनातील शब्दांना लाल चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा. चढ, उतार, नफा, तोटा, आत, बाहेर, आनंद, दुःख, यश, अपयश, मोठे, लहान, शुभ, अशुभ. पुढील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखा. अत्यंत, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. जलद, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. मागे, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. वारंवार, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढील वाक्य डोंगर वाचा. त्याप्रमाणे शाळा या शब्दांच्या वाक्य डोंगर बनवा. शाळा, शाळेत जातो. मी शाळेत जातो. मी दररोज शाळेत जातो. मी दररोज सकाळी शाळेत जातो. मी दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. मी न चुकता दररोज सकाळी वेळेवर शाळेत जातो. बच्चों, इसी के साथ में हमने इसके क्वेश्चन आंसर्स फिनिश किए जो कि वर्कबुक के थे. अब हम नेक्स्ट वीडियो में करेंगे चैप्टर नंबर 7. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदना's ट्यूटोरियल. थैंक यू.